नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला, तहसीलदार वैभव पवार यांची कारवाई। सायंकाळच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास लाखांदूर शहरात लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी केली। महेश सखाराम खानोरकर राहणार लाखांदूर असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे। या कारवाईत जप्त केलेला ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून लाखांदूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे। महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास MH33 V0538 क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्वराज 843 XM ट्रॅक्टरने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करताना मिळाला। त्यानुसार लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी ट्रॅक्टरमध्ये असलेल्या अंदाजे 1 ब्रॉस रेतीचा जप्ती पंचनामा कारवाई करून जप्त केलेला ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जमा केला आहे। लाखांदूर तालुक्यात अवैध रेती तस्करीने कळस गाठले आहे। 12 नोव्हेंबरला नायब तहसीलदार पवार यांनी 2 ट्रॅक्टर तर 13 नोव्हेंबरला तहसीलदार वैभव पवार यांनी 1 ट्रॅक्टर असे 2 दिवसांत 3 ट्रॅक्टरवर महसूल विभागांतर्गत कारवाई करण्यात आली। असे असले तरी लाखांदूर तालुक्यात चोर मार्गाने रेती तस्करी थांबता थांबेना। विशेष म्हणजे तालुक्यातील अंतरगाव रेती घाटातून दररोज राजरोसपणे 15 ते 20 ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करीत लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याचे सांगितले जाते।